चूक त्याची नाही, चूक तिची नाही की तुमची नाही, मीच मेली चांडाळी जिवंत राहिले. देव कधी असला द्वार मला जिवंत ठेवलं तुमचं हे थैर सगळी बघायला, आणि हिला मात्र 2 वर्षातच गेली. तसं नाही, शांत व्हा. तुमच्या गळ्याची शपथ घेतो. नाही, माझ्या गळ्याची शपथ घेतो. म्हणजे अहो तिचं वय काय, तुमचं वय काय, एवढा तरी माणसाला पोच नको. अहो पण तिच्याबद्दल माझ्या मनात थोडी सुद्धा पापबुद्धी, काय झाला? चांगली भावना आहे ग, पाप तेवढं नाहीये. छे तुम्ही साधू संतांचेच अवतार ना. मगाशी अगदी शुद्ध भावाने झोंबत होतात त्या गाव भवानीच्या. त्या मुलीच्या अंगाशी खोटा बोललात ना तर तुमच्या तोंडात किडे पडतील. बोलताय काय तुम्ही? अगो बाई, हा माझा चंदनी पेटीतला चपला हार हिच्या गळ्यात काय म्हणून? माझा चपला रे, हा हिच्या गळ्यात कसा काय आला? हे काय? हा चपला हार आपण माझ्यासाठीच घडवला, हे सांगा महिला. बाई खऱ्या गोष्टीला हद्द झाली यांच्या उल्लूपणाची. हा आमचा उल्लूपणा नाही. पूर्वजन्म. हिला एकाएकी पूर्वीची याद आली, त्याला आम्ही काय करणार? अशी एकदम आणि एकाएकी का आली हिला पूर्वजन्मीची याद? हो, जरा खरं बोला. शास्त्री बुवांना हिला मंत्र टाकण्यासाठी हिला 4000 रुपये कोण दिले? शास्त्री बुवांना 4000 रुपये. आजोबांनी 4000 रुपये दिले तिच्यावर मंत्र टाकायला. अरे चोरा, तू एवढा डॅम्बिस असेल असं वाटलं नव्हतं रे. मर्यादेचा बोल जरा. मर्यादा संपली. आता त्या शास्त्राची शेंडी धरून आणतो आणि हिच्यातली राधाबाई पार खेचून काढतो. बऱ्या बोलानं ऐकलं तर ठीक, नाहीतर तुझ्या सकट अरे 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 तुझ्या सकट या आजोबाला विहिरीत ढकलून देतो. असं तसं नाही. अरे पोपट अरे असं काय? असं तसं नाही. पोपट. अहो तुम्ही काहीतरी बोलून पिछवलं त्याला. आता शास्त्रीत नाही, शास्त्राचा बाप जरी आला ना तरी हिला आलेली पूर्वजन्माची याद तशी जायची नाही. अहो मंत्र अगदी परमनंट आणि पक्का आहे. म्हणजे परमनंट आहे. अहो इकडे या. काय आहे? अहो इकडे या, मी नीट करते. या. अहो इकडे या. जीव रंगला गुंगला रंगला सा प्रेमाची साध तू. झालं का? होते जीव लागला लाभला ध्यास यो तुझा. झालं का? होते गहिवरला श्वास तू. झालं की सांगा. बसायचं. आता मला सांगा करायचं काय? आता आलीच आहे तर राहू द्या वाड्यावर. एक मुलगी आपल्याला जवळ आहे का? तुमची बायको म्हणून राहणार का? तुमची आई म्हणून राहणार. हे बघा कान खोलून ऐका, ती तुमची थोरली सवत म्हणूनच या वाड्यावर राहणार आहे आणि तिचा मान राखूनच तुला राहावं लागेल, लक्षात ठेवा. चालणार नाही. बऱ्या बोलानी हिला हिच्या बापाकडे पोस्ती करा, नाही तर काय करशील ग? काय करीन? आत्ताच्या
आत्ताच्या हा. आत्ता तुम्ही हे प्रकरण मिटवलं नाही तर मी स्वतःवर पेट्रोल घेऊन जाळून घेईन स्वतःला. हा? पण पेट्रोल महाग झालंय. हो मग रॉकेलातून जाळून घेईन पण जाळून जाईन हे नक्की. माई हो, पेढे आणले. पेढे आणले. मग एक पेढा घाल तुझ्या आईच्या घशात आणि हा अख्खाच्या अख्खा बॉक्स घाल तुझ्या बापाच्या घशात म्हणे पेढे आणलेस. आप्पा हो. पेढे आणले. आप्पा या कोण? अरे ही हा बाळ? माझा बाळ? हा? हा माझा बाळ आहे. आठवतंय का गडे माझ्या ह्याच हातांनी अगं राणा तू उगाच शोक करून घेऊ नकोस. अगं त्याला फार वर्ष झाले असू दे. ना. सोडा सोडा म्हणते ना असं काय सोडा म्हणते ना करते? सोडा. बाळ? पळून जातोस होय लबाडा? आता इथे देवासारखं बसायचं. अहो आपला बाळ किती तुमच्यासारखा दिसतो नाही. कोण आहे ही बया? हो तेच सांगतो मी तुम्हाला बाळासाहेब. अहो ही अनुराधा म्हणजे पूर्वजन्मीची आमची पत्नी आणि तुमची आई राधा. काय रे पण तरी गुलामा? हे काय? आपल्याला ओळखलं नाहीस तू लबाडा? आता की नाही आम्हाला एक गोगोड पापी द्यायची. राधा, तुझं डोकं फिरलंय की काय? अगं 50ला आलेल्या मुलाची पापी कसली घेते? अरे काय कोण आहे ही बया? माझ्या बाळाची एक तरी पापी मी घेणार. काय करतेस तू? माझी त्या वेळेची इच्छा आहे हो. अरे आता कसली त्या वेळेची इच्छा राहिली तुझी अजून? असू दे दूर भाग दूर भाग. माझ्या बाळाची एक तरी पापी मी घेणार. अरे राम 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 राम. काका तुम्हाला काय झालं पण आम्हाला म्हणायला? अरे काय हे उघड उघड आणि ती माय लेकराच्या भेटीला तुम्ही आले की म्हणता. तुम्ही माय हम्म. आणि हे लेकरू मग? बनतच. तर मग आबा काका अनिती म्हणजे काय हे तुम्हाला सांगायलाच हवं. सांगा सांगा. हम्म. हा रागवायचं नाही हगडे. मी त्या वेळेची गोष्ट सांगतेय. त्यावेळची गोष्ट आहे. ठीक आहे. तर आबा काका शेतात गवत कापायला आलेल्या बायकांपैकी शेवंता नावाच्या एका तरुण मुलीला तुम्ही संध्याकाळी पर्णकुटीत नेलं होतं आणि आठवतंय ना? चुकलो चुकलो. अहो ते प्रकार तुम्ही पूजाला होतात. आबा काका म्हणजे पर्णकुटीत नेऊन त्या शेवंतावर बलात्कार करणारा हाच तो नराधम. अहो अहो जाऊ दे. काय जाऊ दे? जाऊ दे काय? अहो अहो चुकलं त्यांचं. असं कसं चुकतं? अहो तरुणपणात पुरुषांच्या हातून घडतात एक एक चुका. अरे पण असं कसं घडतं? आपण नव्हतात का घसरलात मास्टर रत्नकांच्या वेळी? त्यावेळेला चुकलं आमचं. तसंच त्यांचंही चुकलं. मी पुढाकार घेऊन हे सारं प्रकरण मिटवलं होतं. माझ्या छकुल्याच्या वेळची गोष्ट आहे ती. छकुला माझ्या मागे का लागली? वाचवा. पळून काय रे जातोस? बरं पापी बरं पापी राहू दे पण माझ्या बाळाला माझ्या हातांनी 2 घास तरी भरवावेत ही देखील माझी त्या वेळची इच्छा आहे हो. नाही. अरे येतं का हे काय? आठवतंय का
त्यावेळी आपल्या बाळाला नुकतेच दात यायला लागले होते. अगं राधा, आता त्याची दात काढायची आहे. असू दे, तरी सुद्धा माझ्या बाळाला पेढ्याचा एक तरी घास मी भरवणारच माझ्या हाताने. विचार तरी काय करते? अरे बाळासाहेब, एखादा पेढ्याचा घास खाल्ला असं तुला काय उलटी का होणार आहे? हो बाळासाहेब, हो तुमच्या जागी मी असतो ना, त्या लुसलुशीत गोऱ्या गोऱ्या हातातला पेढ्याचा घास मी केव्हाच पटवला असता. नाही, कोणाबद्दल बोलता तुम्ही? महत्वाची काय तुम्ही विसरू नका. अरे बाळासाहेब, बाळ, बाळ, अरे थांब, बाळ. माझं बाळ. तुझं बाळ अगं तिकडे वर गेलं. हो, वर गेलं. बाळ, ए बाळ, एक घास खा. ओ, बाळासाहेब इथे लपले. अगं बाई. लपून बसलाय का? गेले माझ्या बाळा. असं काय करावं माझ्या राजा? अरे बाळासाहेब, एखादा घास खाल्ला तर तुझे पूर्वज काय नरकात का जाणार? अरे तुम्ही कशासाठी आ काढताय? हो त्यांना कसा करायचा दाखवतोय. त्याचा तो करेल ना. हो, त्याला नाही जमत, त्याला मी काय करू. करा करा हा. नाही, चिंचा पण नाही, कावचा पण नाही. एक घास खाऊचा खा. घास देणं सुरू आहे, निर्वेदपणे चालू द्या. नाही नाही, असं तसं नाही, अगदी सादर संगीत मांडीवर बसून घास द्या. काय म्हणतात बरं त्याला? उखाणा उखाणा. हा, उखाणा. घ्या बघ उखाणा. नाही, नको. नको नाही, या अगं नाही, तसं काही नाही. उखाणा. नाही, नको. या म्हणते ना. घेतो. हा, खाणा. पेढा. हा, पेढा खाणार. उखाणा. घेतो. पेढ्यात पेढा, सातारी पेढा. पेढ्यात पेढा, सातारी पेढा. पेढ्यात पेढा, सातारी पेढा. हा, या पेढ्यात पेढा, सातारी पेढा. मनकर्णिकेचं नाव घेतो या सगळ्यांच्यात मी एकटाच वेडा. वा वा वा. अगं पण मी नाही. नाही का? हे सगळं बघण्यासाठी तुम्ही मला एवढ्या तातडीनं बोलवून घेतलं? तसं नाही सुनबाई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. समज. आणि पोपटनं दाखवायला आणलेली मुलगी ती हीच ना? हीच. आणि आल्या आल्या सासरोबाला घालायची काही कशासाठी? यांनी आधीच कुठेतरी हिच्याशी सूत जुळवल्या खेरीज का ती तुमच्या एवढी हंसटी न गेली? वैरी साहेब, हो घास भरवला म्हणजे थोडक्यावरच निभावलं. मगाशी तर ह्या त्यांची बोलू द्या. मगाशी ह्या त्यांची बोलू द्या त्यांना. मगाशी ह्या त्यांची पापी घ्यायला निघाल्या होत्या. बाई, 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 पापी. अरे कोण तिला पापी घेऊ दिली नाही. पंचारती सांगते वळायला. आणि मामाजी काय करत होते? आपल्या मुलाला बकप करत होते. नाही वैरी साहेब, यांची आणि यांची मगाशीच झोंबा. कशासाठी? पापी घेण्यासाठी? अरे रे रे रे.
सुनबाई एकाच वेळी बाप लेकाची पापी घेणारीला पापी घेण्यासाठी नाही वहिनी साहेब. हो, राव साहेबांनी यांच्या हातात काय म्हणतोय राव साहेबांनी स्वतःच्या हाताने यांच्या गळ्यात चपला हार घालावा म्हणून यांची झोंबा झोंबी. मी खिडकीतून बघत होतो ना. सासूबाईंचा चपला आणि मामाची निरीच्या गळ्यात घातला. बाई 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 म्हणजे मामाजीच हे नवीन आणि या असल्या मुलाविषयी आपला लग्न करायला निघाला होता की नाही माझ्या बाळाची बायको आहे म्हणून मी हिचा फार ऐकून घेतलाय. नको. आता जर ही ऐकली नाही ना तर मी आता ऐक, अगं, जमलो. अगं सुनबाई तुझा गैरसमज होतोय का? तसला गैरसमज सासूबाई कुठे आहेत? त्यांना हे कसं चाललं कसं खपवून घेतलं त्यांनी अहो वहिनी साहेब, त्यांची आणि यांची मगाशीच झकाझकी. काय सांगतोय हा? ते रेशन कार्ड घेऊन रॉकेला गेले. एवढं सर ओके पुरेल त्यांना ते यांच्यासमोर ओतून घ्यायचं होतं ना, म्हणून ते अख्ख्या गावातले रेशन कार्ड गोळा करून गेले. मी पाहिलं ना. हा मसोबा कुठे गेलाय? तो शास्त्री भवन आणायला गेलाय. शास्त्री बुवा आता शास्त्री बुवांचा काय संबंध? का लगोलग नाही, 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 नाही. नाही, वहिनी साहेब भानगड अशी आहे. अभ्या जाऊ दे वहिनी साहेब भानगड अशी आहे. अभ्या तुझा चोमडेपणा तू सोडून दे, आता गोळी काढून ठार मार. मी तुला सांगून ठेवतो आता. अहो शांत व्हा. तुम्ही कशाला एवढा शोध करून घेताय? या लोकांची मजल कुठवर जाते हे पाहतेच ना मी. आबा काका सुनबाईंशी माझी रीतसर ओळख करून देताय की तुमच्या चरित्रातील आणखी काही प्रकरण? काय 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 सांगणार तुम्ही? उदाहरणार्थ मास्टर रत्नकार. नाही नाही नाही, नाही. पाया पडतो. मी तुमची निश्चित ओळख करून देतो. द्या. हा, लगेच देतो. सांग बाबा, सांग एकदाच सांग. वहिनी साहेब, तुम्ही समजता तसला काही प्रकार नाही. जे आपले बाळासाहेब काया वाचा मने स्वच्छ आहे. बघ, मी सांगत नव्हतो. हा, गप्पा बसाव म्हणजे ही पण तुम्ही पाहिलेल्या पापीचं आणि मी पाहिलेल्या खासाचं काय अगं ते सगळं वात्सल्याने चाललेलं होतं. म्हणजे तुम्ही समजता ना तसं ही हा? म्हणजे नाही रे, म्हणजे या हा. या म्हणजे ही म्हणजे ही यांची मातोश्री या समजून जा. मातोश्री ही कोवळी पोर हं? आणि यांची मातोश्री हो. बाई 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 म्हणजे बाबाजीच आहे नवीन दुसरं अगं नाही ग, दुसरं नाही, हे पहिलंच उमटलंय. म्हणजे काय म्हणजे हिला पूर्वजन्मीची याद आलेली आहे. ही म्हणते की मी पूर्वजन्मातली बाळासाहेबांची आई, आमची पत्नी आणि पोपटची आजी आहे म्हणून. अहो ती काय वाटेल ते म्हणे म्हणून आपण पूर्वजन्मातल्या सगळ्या आठवणी घडा घडा सांगते ती. पूर्वजन्मीतल्या आठवणी पूर्वजन्मात त्याच या जन्मात काय असं कसं हिची पूर्वजन्मातली राहून गेलेली इच्छा पूर्ण नको का करायला? हो मामंजी, तुमचं वय काय तिचं वय काय त्याबद्दल तिची काहीही तक्रार नाही आणि आमची ही हरकत नाही. तेव्हा सुनबाई यापुढे या घरात राहायचं असेल तर माझ्या आज्ञेतच राहावं लागेल. लोक शेण घालतील तुमच्या तोंडात हा? शेण घालतील म्हणाली. शेण घालणाऱ्यांच्या नाकावर आम्ही उद्या किंवा परवाच हनीमूनला जाणार आहोत काश्मीरला. हो की नाही करा दे? ईशा ईशा ईश्वर म्हणाली. कडे पण काश्मीरच्या प्रवासाची एवढी दगदग कशाला? आपण आपल्या वरच्या रंग महालातच काश्मीर साजरा करूया कडे. आम्ही आपल्या आज्ञे बाहेर आहोत का?
इथं तर इथं पण पण आमची एक इच्छा तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. ईश्वर बोलावी गडे. म्हणजे हा तुझा वेश म्हणजे आजकालची फॅशन असेल पण आम्हाला रुचत नाही. म्हणजे म्हणजे आम्हाला तुम्हाला एकदा अशीच पाहावीशी वाटते. अशी म्हणजे कशी? अशीच अशीच कशी कशी? अशीच अशीच अहो पण म्हणजे कशी? म्हणजे तू हे कपडे काढून टाक. नाही म्हणजे हिरवागार शालू, तंग हिरवी चोळी, गळ्यामध्ये चपला हार आहे. हो. त्या जोडीला तन्मणी, नाकात हिऱ्याच्या कुड्या, कानात हिऱ्याच्या कुड्या, नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ, दंडात वाटी, हातात हिरव्यागार बांगड्या, कमरेला कंबर पट्टा आणि पायात छुमछुमणाऱ्या साखळ्या, छुमछुम 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 छुम वाजत का नाही? वाजवा. मातोश्री मी विसरूनच गेलो होतो ना. म्हणजे या तसबिरीप्रमाणेच मी तुम्हाला दिसायला हवे ना? हो ईश्वर? अशीच. त्यात काय एवढं? आत्ता येते नटून थटून. तिजोरी आणि कपाट मला उघडून द्यावत बरं. सगळे दागिने अजून तिथंच ठेवलेत ना? पहा सुनबाई कशा बारीक सारीक आठवणी सांगते ते. आणि तुम्ही लोक तिच्यावर उगाच शंका घेताय. अगं तुला तिजोरी उघडून आणि कशासाठी द्यायला हवी? तू आता या घराची मालकीण आहे, समजलीस? तेव्हा हे या किल्ल्या ओरडतात ग. रोडतात म्हणून काय झालं? बोला. तिजोरीच्या किल्ल्या तुम्ही हिला देऊ नका. का देऊ नका? का देऊ नका? पूर्वजन्मीचं नाव तर सांगून लुबाडते की तुम्हाला? हिच्यावरती अवाक्षर काढाल तर याद राखा सांगून ठेवतोय. ही आता या घराची मालकीण आहे. तेव्हा दागदागिने, जमीन जुमला, पैसा अडका हे मी सगळं आता हिच्या स्वाधीन करायचं ठरवलेलं आहे. हे गे या किल्ल्या पूर्वजन्मी वाल्यांचा म्हणजे मागल्या जन्मीवाल्यांचा या जन्मीवाल्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क राहत नाही. पुढचं बोला. मी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करीन. कायदेशीर कारवाईच्या भानगडीत पडलात ना तर खास बक्षीस पत्र करून सगळी मालमत्ता मी हिच्या स्वाधीन करेन सांगून ठेवतोय. हे ग या किल्ल्या घे. गेला खंड्यात. हो दळे त्या किल्ल्या इकडं नाहीतर तुला गाडून टाकेल मी मागल्या अंगात. सुनबाई चाव्या. थांबा. सुनबाई तुझी जर हिम्मत असेल तर चाव्या घेऊनच दाखवतो. घे घे ये तू घे. तुझी हिंमत दाखवते. नाचतेस कसली? चाव्या घे.
या महिन्यापासून वाढलं तुमचं प्रमोशन 2 रुपये पगार वाढ. बाजूला हा. घ्या 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 चालेल. बाजूला हो तू. जाऊ द्या, जाऊ द्या, हो, जाऊ द्या. हा, बाजूला बाहेर माणसं बोलायला लागले. काय चाललंय? सासूबाई काय ग? उगी 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 आ, सासूबाई उगी 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 काय झालं? उगी 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 रडतोय सासूबाई अगं, सासूबाई सासूबाई काय चाललंय? पुढे बोल. सासूबाई आ, मामांजींनी तिजोरीच्या किल्ल्या या चटवीला दिल्या आणि म्हणाले या पुढचा सगळा कारभार तीच पाडणार म्हणून. हो हो यापुढे वाड्याचा सगळा कारभार हेच पाहणार आहे. हिची पूर्व जन्माची सिनियरिटी पाहता ती तुम्हाला सगळ्यांना मान्य करावीच लागेल. हा जर मान्य नसेल तर घराबाहेर चालू करा सगळे. हा. हा. शाबास पोपट. पूर्वजन्मीचा सगळा गुंता सोडवायला या शास्त्राला घेऊन आलोय. शास्त्री याच द्या. आई याच हरामखोराने आजोबांकडनं 4,000 रुपये घेऊन हिच्यावर मंत्र टाकला. तरीच मला वाटलंच हा काहीतरी चटकाचा प्रकार असावा म्हणून. काय ताकद आली आहे म्हणून सांगूया पोरी. माझी पार दम काढला हो मगाशी इथे. अगं मला देखील फटाफट मारलंय तिने. अहो मातोश्री राधाबाई अशाच मारकुटे होते म्हणे. हा काय म्हणाला? हा काहीतरी काय बोलायचं म्हणजे? आणि काय हो ही कसली सून करून आणल्या तुम्ही? माझी सुद्धा हाड खिळखिळी करून टाकली. लग्न आधी काय ही कुस्ती बिस्ती खेळत होती की काय? बस झालं. हे शास्त्री बुवा आता या अनुराधेवर उलटा मंत्र टाकणार आहे आणि या राधाबाईंची पुन्हा स्वर्गलोकी रवानगी करणार आहे. शास्त्री बुवा असा जलाल मंत्र टाका की हिची सगळी या ठार झाली पाहिजे. शास्त्री बुवा एवढ्यासाठी तुम्ही इथे आला नाही? या सगळ्यांकडून दक्षिणा गोळा करून तुम्ही छे. आमच्या मित्रांनी शास्त्री बुवांच्या घरात घुसून त्याला खरपूस दक्षिणा दिलेली आहे. त्यामुळे ते आता फुकट मंत्र हो म्हणतात. हे बघा ही असली दमदाटी मी हिच्या बाबतीत चालून देणार नाही सांगून ठेवतोय. मंत्र टाकण्यापूर्वी तुम्ही तिची परवानगी घ्यायला हवी. तुम्ही घेतली होतीत का चेटूक करण्यापूर्वी परवानगी? पोरा ते चेटूक नव्हतं, मंत्र होता मंत्र. अरे चोरा हेही चेटूक नाही, मंत्र आहे मंत्र. मंत्राने मंत्राचा काटा काढणार. त्याला परवानगी कशाला हवे? अहो 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 मला की नाही खूप भीती वाटते हो. आपण आपल्या वरच्या महालात जाऊया. इथं बस. शास्त्री बुवा मंत्र टाकताय का अजून थोडी दक्षिणा? टाकतो म्हणजे प्रयत्न करतो. शास्त्री बुवा पण मंत्र परमनंट आहे असं तुम्ही मला म्हणाला होता. हो म्हणालो होतो. मंत्रतंत्रात परमनंट काही नसतं असंही म्हणाला होता. हेही बरोबर आहे. मग आता मी जलाल मंत्र टाकत आहे. त्या मंत्राचं नाव उडीन जलाल मंत्र आहे. सगळ्या मंत्रामध्ये हा जाली मंत्र आहे. आमच्या स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे की तो एक डेंजरस मंत्र आहे. फस. डेंजरस म्हणजे काय? फस. फुस म्हणाले फुस. फूस म्हणाले. नुसतंच फुस फुसफुस. फुसफुस. पुढे काय? पुढे काय? पुढे काय ते विचार. पुढे
काय विचारा. त्याला काय होईल? हे कसं सांगता येईल? सिद्धी उलटली तर ही मुलगी या बाई. मरेल एवढंच ना मारू दे. मी तर म्हणते मारूच दे. काय हा मरू दे. अशी कशी बनेल? अशी कशी बनेल? हे तुम्ही म्हणताय ना, मरू दे. ही मेली तर तुला चालेल? चालेल मग. चालेल चालेल. चालेल हो, चालेल. या असल्या अवस्थेत तुला मिळण्यापेक्षा मेलेली बरी. शास्त्री बुवा तुम्ही मंत्र शास्त्री सुरू बुवा, करा. शास्त्री बुवा, तुम्हाला सांगून ठेवतो तुम्ही मंत्र टाकण्याच्या भानगडीत पडू नका. जर भानगडीत पडलात ना याद रागा सांगून ठेवतोय. चर्चा बस झाली. शास्त्री बुवा मंत्र टाकताय का आता? काय हो टाकतो. यांना जरा लांब ठेवायचा घोटाळा करतील. ते काय करत नाहीत. आजोबा गप तिथे बस. अहो मला एकटीला सोडून जायचं नाही हं. मला खूप भीती वाटतेय. मला या शास्त्री बुवांची फार भीती वाटते हो. अहो कसे बघतात बघा हो माझ्याकडे. हो अहो हे डोळा मारतात मला. अहो मुली आता मी मंत्र टाकत आहे. मंत्र टाकताना ह्याला वेदना होती. विवेक कोरडे किंचाळे. मंत्र टाकताना कोणीही मध्ये मध्ये यायचं नाही आणि हिला स्पर्श करायचा नाही. कोणी कोणी मध्ये मी मध्ये येणार. मी मध्ये येणार. मराल. नाही. आजोबा आजोबा तू जर दंगा करणार असशील तर ते आडवा पाडून तुझ्या उरावर बसणार आहे मी. हे बघ त्याची काही एक गरज नाही सांगून ठेवतो. आम्ही वर वर मालात जाऊन बंदुकीत गोळ्या भरून ठेवतोय. मला माहितीये तुम्ही माझ्या राधेच्या जीवावर उठलेल्या आहात. तिचं काय परवाईट झालं ना तर याद राखा एकेकाला गोळ्या खालून ठार भरून टाकेल. चला तुम्ही काय घाबरताय? म्हाताऱ्याकडची बंदूक मला माहिती. पाखरं मारायची ती पण बिघडलेली. शास्त्री बुवा सुरू करा लवकर. मी आता मंत्र टाकत आहे. मी तयार राहा. खटक मटक चवडी चटक चटपट पटपट. मागे जा. अटक मटक चवडी चटक चल पट पट पट. थांब मागे जा. अटक मटक चवडी चटक चल पट पट पट. ओम पाठ स्वाहा.
घोटाळा झाला, घोटाळा झाला. या शास्त्राचा मंत्र फसला. अहो 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 ऐकताय का? अहो बाहेर या. अहो या शास्त्राचा मंत्र फसलाय. बाहेर या लवकर. आता माझा काहीही उपयोग नाही. मला आबा काय जाऊ दे. माझा काही उपयोग नाही म्हणजे आता. असं का झालाय? अहो मंत्र टाकत असताना हे तिघाही ते कण म्हणले आणि हिला शिवले, त्यामुळे असं झालं. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, हो जाऊ द्या. नेहमी जाता, नेहमी जाता, नेहमी जाता. अरे अरे ते नको घेऊ. अरे 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 घोटाळा होईल, घोटाळा होईल. नको 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 नको. आबा काका पाया पडतो, पाया पडतो. मला जाऊ दे, मला जाऊ दे. सोडा मला, सोडा 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 सोडा. छे 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 छे. शिव 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 शिव. आबा काका माणसं तर सगळी तीच दिसतात, हो ना. पण मग ती अशी का उभी आहेत? हो शास्त्री यांनी मंत्र टाकत होते ना, तेव्हा हे मध्ये तिघं कडबडले आणि त्यांचं हे असं झालं. अहो 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 शास्त्राचा मंत्र फसला. हे मला खात्रीच होती की मंत्र फसणार म्हणून. आबा काका फसला ना मंत्र. काय पोपटराव, आता काय आहे तुमचा मनसुबा? गोपाळ कृष्ण राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण राधा कृष्ण. सुंदरी असं काय करतोय? हुप्पा हुय्या जय बजरंग, हुप्पा हुय्या जय बजरंग, हुप्पा हुय्या जय बजरंग. बाळासाहेब हे असं काय करतायत? ईश्वर यमुनेच्या घाटावर जाऊन गडा भरून येते. खडा मारायचा झाला तर हातावरच मारावा लागेल. ईश्वर खडा मारायचा झाला तर हातावरच मारावा गडे. ईश्वर खडा मारायचा झाला तर हातावरच मारावा गडे. पोपट गोपाळ कृष्ण राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण राधा. सुंदरी हुप्पा हुय्या जय बजरंग, हुप्पा हुय्या जय बजरंग. बाळासाहेब ईश्वर खडा मारायचा झाला तर हातावरच मारावा गडे. ईश्वर खडा मारायचा झाला तर हातावरच मारावा गडे. आबा काय काय झालंय असं? आणि तो शास्त्री कुठे गेला? अहो अहो मी काय सांगितलं तुम्हाला? अहो या शास्त्राचा मंत्र फसला. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं. मोठे असशी तू आकाशी कुठल्या गावी मोठे बसशी, ती आमची राधा. राधा ती आमची राधा. अहो ती गवळ्याची नाही हो, तुमच्या बाजूला बसली ती 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 आमची राधा. हा हा ए राधा, राधा ये ये राधा ये 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 लवकर. अगं की कोणी नाही ये ये लवकर. कुठल्या देशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या देशी कुठल्या रूपात. चांगली प्रवचनात बसले होते काय हे? राधा सोडा. अहो शुकशुक काय करताय? टाळ्या कसले वाजवताय? अहो शोभत का होय या वयाला? राधा
अगं राधा आधी आम्हाला गाढ आलिंगन दे. अगं सर्वांगाला नुसता ठणका लागलाय ग. अगं तुझ्या भेटीसाठी जीव तडफडतोय ग राधा. दूर व्हा म्हणते ना. मला अजिबात हा तुमचा लंपटपणा खपणार नाहीये, सांगून ठेवते. हे काय झालं दिवसा ढवळ्या, हा काय तुमचा फाजीलपणा? हा अहो, भगवान कृष्णावतार स्वामी महाराज खाली वैराग्यावर तासभर प्रवचन देतात आणि हा कसला तुमचा उल्लूपणा? अगं गेले 8 दिवस तुझी माझी एकांतात भेट नाही राधा. अगं सर्वांगाला नुसता ठणका लागलाय ग. अगं 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 जीव नुसता तडफडतोय ग तुझ्या भेटीसाठी. अगं लोक वैऱ्यासारखी नुसते पहारा देत बसलेत ग. आमची ही तर जिन्यामध्ये रात्रभर बसून असते. मग त्याला मी काय करू? तुमच्या मुळी धाकट्या बायकोवर मुळी धाकच नाही. राधा काय अगं राधा घटकाभर सगळी लोक निश्चिंतीनं प्रवचनात बसलेली आहेत. तोपर्यंत आपण अतिशय मला जाऊ म्हणतो. म्हणाल तर काय झालं? म्हणाल तर काय झालं? पण तुमचा हा फाजीलपणा मला अजिबात खपायचा नाही. मी आपली बाळबोध वळणातली अगदी घरेलू बाई आहे. सगळं काही अगदी रीतीप्रमाणे झालं पाहिजे. अगं होईल होईल, सगळं काही अगदी रीतीप्रमाणे होईल. छान चांगलं. खाली नातू देतोय वैराग्यावर प्रवचन आणि इथे आजोबांनी ताटलं रंगमहाल. पण तुम्ही कशाला मध्ये कडमडला? अहो तुम्ही बोलावलेत म्हणून आलो. हवं तर जातो परत. शास्त्री बुवा आलो. राधेश्याम राधेश्याम. या 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 नमस्कार करते, नमस्कार करते. महाराज महाराज आले. पदरात घ्या महाराज, पदरात घ्या. आज काय घातले की नाही? राधेश्याम राधेश्याम. राधे अगं राधा अगं राधा राधा अगं चल. ए पोपट्या, तू पडला का? तुम्हाला काय झालं हसायला? तुम्हाला काय झालं दात काढायला? तो स्वामी महाराज फुडसुंगीकर कोण आहे ठाऊक आहे का तुम्हाला? अहो हे काय बोलणे झाले तुमचे? आपले गुरु साक्षात कृष्णावतार फुरसुंगीकर महाराज. त्याला जाऊन 40 वर्ष झाली. हा आपला पोपट्या आहे, पोपट्या. हा. हो शास्त्री बुवा, तुमचा मंत्र उलटल्यापासून अगदी ठार वेडा झालाय हो मुलगा. स्वतःला भगवान स्वामी महाराज फुरसुंगीकर अवतार समजायला लागले, कृष्णावतार. गैरसमज माई साहेब, निव्वळ गैरसमज. अहो हे वेळ नाही. वेळ नाही तर काय, स्वामी महाराजांचं भूत बसलंय त्याच्या मानेवरती. उगाच काहीतरी बोलायचं म्हणजे. उगाच काहीतरी नाही, उगाच काहीतरी नाही. तुम्ही आधी शुद्धीवर या. अहो ही भूतबाधा झालेली आहे. हा, पोपट्याला आणि बाळाला भूतबाधा झालेली आहे. शास्त्री बुवा, तुमच्या मंत्रतंत्रामुळे आमच्या बाळाची काय अवस्था झाली ठाऊक आहे का तुम्हाला? कालच्या पेपरात जाहिरात बघितली हो आम्ही. जाहिरात? अगो बाई, कसली जाहिरात? तुमचे चिरंजीव बाळासाहेब. माझे म्हणू नका, या सटवीचे म्हणा. हो ती तांत्रिक बाब झाली. पण हा टकलोजी सौभद्र किंवा स्वयंवर नाटकामध्ये रुक्मिणीचं काम करतोय म्हणे. या रविवारी करण्याच्या रंगमंचावरती. हा, या मास्टर रत्नकांताच्या भूताने जरा पछाडलंय. अरे 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 अरे, या चिमाजी आपांची यांना काही चाळ आहे की नाही? इज्जत इब्रत काय आहे का नाही याची? इज्जतीच्या गोष्टी मला नका सांगू. या मिशा काळ्या कुळकुळीत केल्या त्या कुणासाठी? त्या सत्वीसाठीच ना. खबरदार, तिच्याबद्दल अवक्षर काढाल तर याद राखा. नाही, ती आमची पूर्वाश्रमीची सहधर्मचारिणी आहे. ती सत्वी तुमची सहधर्मचारिणी. हा. आणि मग मी कोण? तुम्ही तुमची आहे. नाटकशाळा. मी कोण? हा मी जन्मात- नाटकशाळा का तुमची? हा मी जन्मात- तेवढी तुमची सहधर्मचारिणी. माई साहेब, मी भांडू कोण? नका. मी काही आहे. भांडू नका. काही अहो, आहे का? नाहीये. तिच्याबद्दल मी अवक्षर तुमची काढाल तर मी सहधर्मचारिणी. अहो, शांत राहा, शांत राहा. मला जरा बोलू दे.
किती दिवसांनी म्हणलो आज आपण काय छान वाटलं नाही पण छान वाटलं, खरंच छान वाटलं. काय हो शास्त्री बुवा तुम्हाला काय झालं माई साहेब मला जरा बोलू दे, रावसाहेब मला जरा खुलासा करू हे दे. बघा, तिच्याबद्दल खुलासा करण्याची काही गरज नाही. ते प्रकरण वेगळे आहे. मी सांगतो. मी सांगतो, बाळ्याला आणि पोपटला भूतबाधा झालेली आहे. अहो, तुमच्या मंत्रतंत्रामुळे आमच्या सुनबाईंची काय अवस्था झाली तुम्हाला ठाऊक आहे का? मरहूम पैलवान जग्गू सिंग जाफराबादी हा. अखंड आशियात अजिंक्य पैलवान म्हणून त्यांनी ख्याती कमवली होती. हा. आपल्या वडिलांचाच आश्रय होता त्यांना, नाही का? अहो, त्याला बरीच वर्ष होऊन गेली. तो जापनीज मल्ल याशिका का फाशिका त्याच्या बरोबर ते कुस्तीमध्ये हारले आणि त्यावेळेला चाफू खाऊन त्यांनी जीव दिला. नाही, जीव त्यावेळेला दिला, पण आता आमच्या सूनबाईचं झाड धरून बसलाय तो. तसं नाही रावसाहेब. तसं नाही काय म्हणता शास्त्री बुवा. आज आता या क्षणी आमची सूनबाई कुठे आहे ठाऊक आहे तुम्हाला? काय बाबा? त्या इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात कुठल्या त्या कुस्तीच्या त्या पैजा चाललेत म्हणे. ओके. आणि तिकडे तो कोण तो तुमचा जागतिक तुमचा मल्ल हमीदाबाई. हमीदाबाई हमीदा बानू तुमची ती पंजाबी तिच्याशी निकाली कुस्ती व्हायची. अच्छा. आता बोला. रुस्तम हिंद हा किताब तिला मिळवायचा आहे. शिवाय रोख रक्कम 5,000 सुद्धा मिळवायचे तिला. बरं. हो शास्त्री बुवा, ही बाधा झाल्यापासून सूनबाई काय खा खा खाते माहितीये तुम्हाला? किलो किलो बदामाचा शिरा, पातेला बासुंदी, काय? उकडलेली डझन डझन अंडी, परातभर भात. आता बोला. हो, पण हे सगळं तिच्या पोटात भावतं कसं आणि पचतं कसं? सकाळी जाते की नाही? पहाटेपासूनच तिचा कुस्त्यांचा सराव चालू असतो. आता बोला, कशी माजले 8 दिवसात पाहिलं का तिला? हो, पिशाची बाधा झाली म्हणजे हे सगळं असंच होतं. अहो रावसाहेब, ही पिशाच्य बाधा नाही. मैनी साहेब, अहो हे वेळही नाही. ही माणसं तुमच्या आमच्यावरती शहाणी आहेत. फक्त माझ्या मंत्रतंत्रामध्ये त्यांनी ढवळाढवळ केली ना, म्हणून हे असे झाले. अहो, पण ढवळाढवळ केली म्हणजे नेमके काय झाले? अहो थोडक्यात पण स्पष्ट सांगतो. मनकर्णिकाबाई, पोपटराव आणि बाळासाहेब यांना पूर्वजन्माची खडाखडीत याद आली आहे. असं कसं होईल? असं कसं होईल? हो, बाळासाहेबांचा आणि त्या रक्तकांचा संबंध काय? संबंध बाळासाहेबांची नसेल, पण तुमच्याशी तरी होता. अतृत राहिलेली इच्छा ही अशी फळाला येते. म्हणजे असा डाव साधांत. आणि मग आमच्या सुनबाईंचं काय? कोण कुठला तो जगू पैलवान? अहो, या वाड्यावरच अन्न खात होता तो. बाईच्या जन्माला येऊन इथेच आश्रयाला आला. अहो, पण या सगळ्या मागला आणि तो जन्मावल्यांचा कृष्णावतार स्वामी महाराज फुरसुंगीकर त्याचं काय? ते तर हक्काने तुमच्याकडे यायचे. तुम्ही त्यांचा गुरुपदेश घेतला होता नाही का? अहो शास्त्री बुवा, पण या सगळ्या मागल्या जन्मवाल्यांचा माझ्या घरादाराला उपद्रव होतोय, त्याचं काय? लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट. आता हा आमचा नेहमी आहे. तो पाठ पुढे नेमिनाथ हो, नेहमी चिमू. मी तो नेमिनाथ नाही, मी आहे फील्ड मार्शल नेमो, कमांडर इन चीफ. अरे नेहमी फेंगड्या दमेकऱ्या, तुला कमांडर इन चीफ कोणी केला रे? शास्त्री बुवा, हे काय मधलं दिसत नाहीये, हे काय वेगळंच प्रकरण दिसतंय. बघा बघू. क्षण बरं बाजूला वा. नेहमी नाथा, तुला खोबरे हवे काय? येस. हा चक्क पुढच्या जन्मात घुसलाय. हा चक्क पुढच्या जन्मात? अरे म्हणजे नेहमी तू पुढच्या जन्मात कमांडर इन चीफ होणार? वा वा वा, नेहमी तुझी लॉटरी लागली रे. 100 वर्षापूर्वीच सांगतोय तो. साहेब साहेब
कळत नाही वाटतं यांना. ए माफ करा पण महाराणीजी कुठे आहेत? अरे ह्या काय आमच्या महाराणी? मी या म्हाताऱ्या महाराणींबद्दल विचारत नाही. थोबाड फोडे ना तुझं. मी भारताच्या महाराणी चीन जपान सिलोन यांच्या सम्राज्ञी महाराणी अनुराधा देवींबद्दल विचारतोय. अरे म्हणजे आमची राधा? काय बोलतोयस काय रे तू? म्हणजे आमची राधा पुढच्या जन्मी राणी होणार? हा बघा बघा शास्त्री बुवा. नेम्या नेम्या पण महाराणीजी कुठे आहेत? हा काय? पण त्यांना दिल्लीहून तातडीने मला निरोप द्यायचा आहे. अरे मग मला त्यांना भेटलंच पाहिजे. अरे बेटा बेटा तुमच्या महाराणी खाली प्रवचनात बसलेले आहे. जा 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 भेटा त्यांना भेटा. बाय गुड. एक दो एक एक दो एक एक दो एक एक दो एक एक दो एक. बघा बघा मंडळी आता पुढच्या जन्मी जर का आमची राधा महाराणी झाली ना तर एकेकाला फासावर लटकवून सांगून ठेवतो. तेव्हा सावध राहा. बघा बघा शास्त्री बुवा तुमची जी काही दक्षिणा असेल ती आम्ही द्यायची तयारी आहे. पण ह्या पोपटला बाळासाहेबांना आणि आमच्या सुनबाईला पूर्वजन्मातून बाहेर काढा बघू. बरोबर आहे. हा. मी तर म्हणते त्या तुमच्या अनुराधाला सुद्धा सोडू नका. हा. नाही 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 तिचं प्रकरण वेगळं आहे. वेगळा म्हणजे हो वेगळा म्हणजे सगळा तुमचा मला चावटपणा कळतोय. शास्त्री बुवा मी तर म्हणते पहिल्यांदा त्या अनुराधावरच मंत्र टाकला पाहिजे. मानशी 3,000 रुपये दक्षिणा लागेल. बोलताय काय शास्त्री बुवा तुम्ही? 3,000 रुपये माणशी? हा. 3 चोक 12,000 रुपये होतील ना शास्त्री बुवा? चालेल. घराण्याच्या आबरूसाठी ते काही फार नाही हे बघा तुम्ही देण्या घेण्याच्या व्यवहारात पडू नका सांगून ठेवतोय. रावसाहेब तुमच्या नातवानं म्हणजे पोपटनं त्याच्या मित्रांना घेऊन आमच्या घरात घुसून आमची जी काही मारहाण केलेली आहे त्या मारहाणीकडे बघता मी खरं म्हणजे या वाड्यावर पाऊल टाकता कामा नाही. पण तुमचे आमचे जुने संबंध. अहो पोपट म्हणजे आमचं लहान लेकरू आहे. त्याचं काय एवढं मनावरती घेता हो? लेकरू वा रे लेकरू. त्यांनी त्याच्या मित्रांच्या मदतीने आमच्या घरात घुसून आम्हाला जे काय कुरवाळले आहे त्याचे वळ बघा वाटीवरती अजून दिसताय. अहो ते आमच्याकडे बघून विसरा. तुमच्याकडे बघून नाही दक्षिणेकडे बघून विसरेल. ठीक आहे ठीक आहे. मंत्र टाकायचंय ना अनुराधेवर मंत्र टाकायचे. 4,000 तुम्हाला मी देईन शास्त्री बुवा. साहेब मी तुम्हाला आता भेटतो. काळजी करू नका. सगळ्यांना प्रसाद मिळणार. शास्त्री बुवा तुम्ही उभे का? बसा बसतो. बसा बसा. अहो तिथे कुठे बसताय? इथे बसा. मी हे? वर हे? बसू. बसा. बसतो. अहो तुम्ही इथे काय बसताय? रावसाहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी मंत्र उलटल्यावर थेट मुंबईला पळालो. तिकडून परत यवतमाळ वळखळ मार्गे मी नेपाळला पोहोचलो. तिकडे नेपाळला पोहोचलो. तिकडे स्वामी महाराजांना भेटलो आणि एक रामबाण मंत्र घेऊन आलेलो आहे. स्वामी महाराजांनी सांगितलेली दक्षिणा मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यात एक दमडा सुद्धा कमी होणार नाही. हा. माहिती आहे आम्हाला. ठीक आहे ठीक आहे. 12 ते 11. 12. हो ठीक आहे ठीक आहे. हा. 12 ते 11. 12. ठीक आहे हो. 11 ते 11. 12 म्हणजे 12. ठीक आहे ठीक आहे. 12 ते 12. हा. शास्त्री बुवा तुम्ही पोपटवर मंत्र टाका. टाक. सुनबाईवर मंत्र टाका. टाक. बाळासाहेबांवर मंत्र टाका. टाक. आणि अनुराधेवर मंत्र टाक.
वगळा टाकायचा नाही. टाकायचा नाही टाकायचा नाही टाकायचा नाही म्हणजे थोडक्यात मंत्र टाकताना अनुराधेला लिंबू टिंबू समजायचे अनुराधेला यातून वगळा. वगळा पण मागाहून तुमच्या लोकांनी बोंबाबोंब केली तर हो ते आमच्यावर सोडा, पण यातून अनुराधेला वगळा मग माई साहेबांनी दिली दक्षिणा मी घेऊ की ती नाही पण तुम्हीच घ्या, हा. पण अनुराधेला वगळा पोपटराव नंतर आरडाओरडा करतील त्याचं हे काय आमच्यावर सोडा, हा. पण अनुराधेला यातून वगळा ठीक आहे आता जातो आणि पूजेचं साहित्य घेऊन येतो मग तर झालं ना या पण लक्षात ठेवा, अनुराधेला यातून वगळा वगळा तर वगळा पण अनुराधेला वगळा वाचवा 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 रावकर, वाचवा, वाचवा, तुला एवढं बोलायला काय झालं? तू मध्ये बोलू नकोस बाळो. सगळा प्रकार मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेला आहे. समजलं? आणि तुला पण सांगा, काढ आधी, काढ आधी, काढ म्हटलं ना. पण मारू नका. तुम्ही जरा, तुला काय चाललंय ते? अगं तू काय काढतोय बघ? तूच म्हणाली तर काढ. डोक्यावरचा टोप काढ. काढ आधी. मारू नका, काढते काढते, काढते काढते, मारू काढते. नका, हा? मारू नका ना. होय. मारू नका. हे बघ काय भानगड आहे ही? काहीच नाही. आबा काका तुम्ही हिच्या अंगचटीला तर गेला नाही तुम्ही हिच्यावर जर अतिप्रसंग केला असला ना तर याद राखा समजून नकोय. अहो माझ्याशी अतिप्रसंग काय टाप लागली त्यांची? काय टाप लागली? आणि तुम्ही कशाला मी चांगल्या त्यांची काही चूक नाहीये, ते आपलं हे करत काय होते. काय चाललं होता? काय चाललं होतं तुमचं? काय चाललं होतं? अगं नको ग मारू. काय नको? नुसतं नाटक नाटक म्हणजे सौभद्र नाटकातला आमचा रुक्मिणी आणि कृष्णाचा प्रवेश चालला होता. हो प्रिये पहा आले प्रिये ये पहा आले. रात्रीचा समय सरी रात्रीचा समय सरी येतो शकाल हा प्रिये पहा, प्रिये पहा वा 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 हा? वा 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 काय चाललंय काय? काही नाही. तुम्ही कृष्ण आणि हे रुक्मिणी? अरे अरे आरशात थोबाड बघितलं का तुमचं? अहो मी नाहीच म्हणत होतो, पण हे मास्टर रत्नकांत म्हणतो कोणाला रे मास्टर रत्नकांत म्हणतो? हा? माझ्या बाळाला माझा बाळ चांगला पुरुषासारखा पुरुष अरे अरे पुरुष म्हणते मी, पुरुष म्हणते. अहो त्याला बघून मिठी मारतायत, त्याच्या गालावर टिचकी मारतायत आणि त्याला बघून फाजील गाणी काय तर म्हणे चोली के पीछे क्या है? क्या है? हा? काहीच नाही. नव्हता म्हणाला? माझ्याकडे हे बघा, मी जातो कामाला. हे घ्या तुम्ही, मी जातो. काय? अहो तालीम. हो, चालेल चालेल. थांबा. म्हणे अरे शास्त्री बुवा बसलेले आहेत. माई साहेबांना बरोबर घ्या तिथे आणि त्यांच्याशी सल्ला मसलत करून पूजेची तयारी करून घ्या. बरोबर नाही का? कसला मंत्रोपचार? हा तो मंत्रोपचार नाही, परत एकदा पुन्हा मंत्र इथे टाकायचा आहे. कशासाठी? नाही सिद्धता करण्यासाठी. बरोबर नाही का? हा, आता की नाही या बाळाला सुद्धा चांगली खरमारी समज द्या.
हे काय झालं? बाईसारखं चालायचं, बाईसारखं बोलायचं. अहो अहो लोक काय म्हणतील?